ओम नमः शिवाय. बम बम बोले हरिहर. तर काल रात्री सावनेरमध्ये थांबलो होतो, सावनेरच्या मंदिरामध्ये थांबलो होतो आणि आज तिथून 6-6:30च्या सुमारास आम्ही सावनेरच्या मंदिरातून निघालो. त्यानंतर आम्हाला रस्त्यामध्ये नांदा उमरीचं एक शिवमंदिर लागलं. तिथे आम्ही थांबलो, तिथे स्वयंपाक केला. तिथे स्वयंपाक केल्याच्या नंतर जेवण केलं आणि थोडा वेळ थांबून नंतर तिथून नांदा उमरीवरून आम्ही निघालो. हे शिवमंदिर नांदा उमरीचं आहे. त्यानंतर आम्हाला रस्ता पास करायची होती, परंतु चिंचोलीच्या बायपासवर तिथेच अंधार झाला आणि इथेच एका धाब्यावाल्याने आम्हाला सांगितलं की इथे एक बसस्थानक आहे, तुम्ही तिथे थांबू शकता. आणि त्यांनी त्यांच्याकडून आमच्यासाठी घरून स्वयंपाक करून आणला आणि धाब्यावर आम्हाला बोलविले आणि आम्हाला जेवण करण्याचा आग्रह केला. आम्ही त्यांना सांगितले की आमच्यासोबत सिद्धांतबोध आहे, तर आम्हाला ती वाचायची आहे, तर आम्ही ते वाचू शकतो का? तर त्यांनी आम्हाला वाचू दिली आणि पवन सुत हनुमान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. महंत बाबा की जय. पंचमुखी गिरजा पार्वती हरवला महादेव. घरून जेव्हा कावड घेऊन निघलो तेव्हा आपण एक दिवस पहिले भजन केलं. त्या भजनामध्ये आपण एक 2 पुस्तक ठेवले होते. तर आपण शिर्डीच्या मंदिरात चाललो कावड घेऊन. तर सिद्धांत बोध ह्या आम्ही सुरुवात केली. सावनेरचे जे मंदिर आहे शिवमंदिर, तिथं काल आम्ही पहिला अध्याय वाचला आणि त्यानंतर आम्ही आमच्या सिद्धांत बोधाची कथा तिथे एक अध्याय वाचून पूर्ण केली. आम्ही कावड घेऊन इकडून जेव्हा रात्री जात होतो, तर रात्रीचा जसा वेळ झाला मग मुक्कामाची वेळ, तर जसं जो चिचोली गाव आहे, तर आम्हाला असं वाटलं ह्या बायपासनं आपण अंदर जाऊ शकतो किंवा आपण समोरच्या गावात एखाद्या जाऊ शकतो. तर अशा वेळेस काय झालं का इथून मग कावड उलटी नेणं पडत होती.